अशोक भाऊ, तुमच्या क्षेत्रातले किंवा तुमच्या भागातले एक सुप्रसिद्ध वळू मालक आहेत, तरुण वर्गातून उभारलेले. काजळी प्रकारात एक वळू मालक म्हणून काम केले त्यांनी आणि प्रदर्शनामध्ये अव्वल वळू सांभाळलेला वळू मालक आहे. त्यांचं बदल झाला आहे, त्यांनी बदल केला आहे की कोसा प्रकारामध्ये त्यांनी आता वळू सांभाळलेला आहे आणि आता कोसा प्रकारमधल्या वळूचे मालक आहेत ते सध्या. आणि हे तुमच्याच भागातले आहेत, म्हणजे तुमचा वेळ खर्च गायीच्या कामातला वाचतोय. म्हणून ही तुमच्याच भागातली तुमच्या जवळची एकमेकांची ओळख करून देण्यासाठी एवढा वेळ आम्ही वाट बघितली एकमेकाची. कारण तेच होतं, दुसरं काही कारण नव्हतं. हां, आणि कष्टाळून एक होतकरू व्यक्तिमत्व आहे म्हणून ही ओळख करून द्यायची होती मला तुमच्याच भागात येऊन. आज सोलापूर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येऊन तुमच्याच भागात जे आहे त्याची जाणीव करून देणारा हा चॅनल आहे, बाकी काय. आणि यांचं नाव अशा प्रकारे शेजाऱ्यांची सुद्धा जाणीव करून देणारा हा चॅनल आहे. ही काजळी खिलार कशी वाटली सतीश गायांची? चांगली वाटली सोडा गाय. मी काजळीतून आल्याच म्हटलं काजळी खिलार गाय. हां, बरं. ही कालवड कशी वाटली? कालवडीचं रूप कसं आहे? शिंगाला गाजरी पडल्या, शेपटीला बारीक आहे. हां, गळा चांगला आहे तिला. चांगले ना. हो, गळा पण चांगला आहे. प्रदर्शनात तुम्ही प्रदर्शन खेळले, तुम्ही प्रदर्शनात बरेच धडपड केली. प्रदर्शनाच्या मानाने कालवडीचं रूप आहे का बघा बघू. घ्या बघू ओढून इकडं, कारण तुम्ही किती वळू मालक तयार झाले मला चेक करू द्या. संगोपन तर चांगलं केलं. हां, संगोपन तर चांगलं केलं तर पाळी तोंड बिल तोंडाला पाहिजे एवढी बारीक आहे. हां, कानाला पण बारीक आहे. हां. शिंगाला गाजरी जे जसं पाहिजे लोक ते सगळं आहे त्या गायला. माझं काय चुकलं नाही ना? नाही, जसे पोळे आहेत ते जेवढं पाहिजे. नाही, आपण इथं आलो आणि ह्यांना मोठं करायचं, त्याला मीठ लावून फुशारकी मारायची नाही. उद्या वळू मालक आहे, आपली आबरू जाणार आहे. एक नंबर आहे. हां, कानाला पण बारीक आहे. ह्याने काय केलं पाहिजे, कसं सांभाळलं पाहिजे, काय चारलं पाहिजे? हाय असं रोज गहू सांग भरडा सारखी तेवढा तर पण चालते ना. आपण होय बाबा कपडेच घालायला लगेच म्हणत नाही. हाय असं रेग्युलर भरडा कपडे म्हणजे शेंगदाणे पण चालते. त्यांचं म्हणणं की शेंगदाणा मी आता आणि तुम्हाला जर होईल तर नसलं तर हाय जर तुम्ही सरकेल गहू ठेवला तरी जाते. मग काही कपडे ठेवला तर काय बघायला लागत नाही ना. कपडे ठेवले आता बघायला लागत नाही. पण कसं ते माणूस ठेवते 8 दिवस 10 दिवस ठेवते आणि तिथनं परत बंद करते. नाही म्हणजे एकटे बाबा कोणतं 4 दिवस सांगितले ते बघायचं, त्याला निगा करायचं आणि तिथनं आणि आपला हाय असं रेग्युलर बाबा चालू केले बरोबर ठेवा, पण तुम्ही कंट्रोल ठेवा. म्हणजे सरळ पद्धतीच्या माझी गाठीभेटी नाही झाल्या तरी तुमच्या भागात ही संगोपन करणारे खिलार पालक, खिलार शेतकरी यूट्यूब चॅनलचे सदस्य, सबस्क्रायबर हे डोळ्यासमोर तुम्हाला गाठीभेटी घेऊन तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सोडवून देतील. म्हणजे हा प्लस पॉईंट ह्या चॅनलचा. आलं लक्षात? मग ह्या खिलार शेतकरी यूट्यूब चॅनलसोबत जर कट्टर राहिला तर आयुष्यात तुमच्या इतिहास हा तुमच्या कर्तृत्वाचा तुम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही. फक्त साक्षीदार म्हणून खिलार शेतकरी यूट्यूब चॅनल छातीत ठोकपणे सांगणार. सतीश बरोबर आहे मी बोलेल? बरोबर आहे. खरोखर बरोबर आहे. जसं कालवड आहे तसं तुम्ही जर संगोपन केला ना तर ते भरपूर म्हणजे भरपूर चांगली आहे कालवडी. भल्याच्या घरी कालवडी भेटत नाही. एखादा पारखी माणूस आहे समजा, पैसे घेऊन आणायला जातो म्हटलं तरी तो आणि मिळत. पण आता कोशाकडे आल्यामुळे जर शेतीवरती चालू झाल्यामुळे नाही, कोशाकडे आल्यामुळे आता ते काजळीकडे आपल्याला बघू पण वाटतं. ते चालायचं, आवड निवड प्रत्येकाची वेगळी, ट्रेंड वेगळी. कोसा प्रकारे लक्षात ठेवायचं. आपण कोसा. आणि त्यांनी काय केलं, आल्यानंतर त्यांना म्हणजे माहिती कमी असल्यामुळं त्यांनी खांबाला बांधली होती. खांबाला शिंग घासून मातीवर तिथं झालंय. आता हे त्याला हे करतो की तिथं पण झालं आणि इथून पण तुमच्याकडनं चुका घडू द्यायच्या नाही. ठीक आहे सर, काय विषय नाही. कपडे नाही घातलं चालते, पण ते रोजचे रोज टाइम तिला डेली घाला एवढं करा. होय सतीश मालक, आज तुम्हाला घराकडे या म्हणता येत होतं किंवा ह्यांना सोडा म्हणता येत होतं किंवा मी ह्यांना सोडा म्हणलं असतं, पण आज तुम्हाला इथं का बोलवलंय याचा अंदाज लागला होता का? किंवा तुम्ही आज घरातलं काम सोडून इथंपर्यंत मला पिकअप करायला का आला? काय तर माणूस काय म्हणतो, आपण आता 4 वेळा तुम्हाला बोलेला असेल, त्यावर आज तुम्ही गेले येतो म्हणून तुम्ही सांगितलं. 4 वेळा किती वर्षात बोलवलंय? तुम्ही 2-2.5 वर्ष झाले तुम्ही आलाय. आता येतो मग येतो 3 वेळा इकडे ट्रिपा गेला असेल, पण एकदा पण आला नाही. एवढी वड तयार ठेवली आहे या भागात.
मग आज त्याला इथं बोलवून त्या माणसाला बोलवून आज खिलार गाई पालकांची ओळख करून द्यायची आणि त्यांना एक स्ट्रॉंग खिलार वळू मालक एक ब्रिडर म्हणून बनवायचं. ऑलरेडी ह्याला आपण एवढे गाय लावा त्याला म्हणलं तू सकाळी घेऊन ये गाय म्हणलं तर काम आहे म्हणलं आणि मी इकडं आलो. म्हणजे त्यांनी गाय भरवायची उद्यावर ढकललं ढकललं. आणि आज सरळ भेट ही महत्त्वाची होती त्यांनी. कारण त्यांना काय वाटतं माहिती आहे का, हा माणूस वेगाच आहे, ही वेगानं कधी भुरकन उडून जाईल काय सांग आणि परत म्हणाल परतच्या भेटीला येतो. पण आज ही गोष्ट घडणं योगायोग आहे. योगायोगानंच घडले कमीत कमी 2.5-3 वर्ष झाला असेल आम्ही यांच्यावर जाऊन तिकडे म्हणजे घरी गेलतो यांच्या मंगळवेढा. रायमाळगे काय आहेत बघण्यासाठी. काय बघायसाठी? रायमाळगे कोण आहे नेमकं वस्तू बघून पहिला बघून यावं म्हणून. मला बघण्यासाठी खास मी कोण आहे. त्यानंतर त्यांना अपेक्षा चालू झाली की हा माणूस आपल्या भागात पण यावा. दिवसाची ओळख आहे माझी, 3 दिवसाची. फक्त फोनवर झालेली ओळख. 2.5 ते 3 वर्षापूर्वी गेला तेव्हा सांगितलं या एकदा आम्हाला गाडीत भेट देऊन जावं. त्यावर आज म्हणजे इकडं त्यावर यांची म्हणजे 2 वेळा म्हणजे आधीमध्ये पहिल्यांदा ओळख झाली पण आज तिने आम्हाला इथं आलं आणि आज आपल्या घरी खूप कठीण परिस्थितीतून ब्रिडर झाला. खूप कठीण परिस्थितीतून एक वळू मालक म्हणून आता काम करत आहेत. लक्षात ठेव. फक्त एक तुमचा पाठिंबा असू द्या, हे असणार. तुमचं सहकार्य असू द्या, प्रचार प्रसार असू द्या. आणि आज मी त्याच्यासाठी आज गोरगरिबांची घरं मोठी करण्यासाठीच माझ्या भेटी महत्त्वाच्या आहेत. मी स्वतःला एक आत्मविश्वास बांधून घेतला आहे. मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माझ्या सदस्यांना आत्मविश्वास लागणार नाही. ठीक आहे. सतीश मालक भेट दिला त्यांच्या दावणीला त्याबद्दल किल्लार शेतकरी यूट्यूब चॅनलकडून मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्हीसुद्धा वेळ दिला, तुम्ही थांबलात, वाट बघितली, त्याबद्दल तुमचंसुद्धा आभार मानतो. तुमचे पण आभार आहेत इथं आल्याबद्दल, तिथेही भेट देऊन गेल्याबद्दल तुमचे पण आभार. खिल्लार शेतकऱ्याची शान या चॅनलचं मी आभार मानतो. धन्यवाद.